नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तसेवेमध्ये आपलं स्वागत करतो। बालाप्रसाद चुन्नीलाल बाहेती हे संघाचे हाडाचे कार्यकर्ते। संघामध्ये त्यांना बाबाजी या नावाने ओळखले जाते। संघ म्हणजे शाखा, शाखा म्हणजे संघ, असा जीवनक्रम बाबाजींच्या बाबतीत झालेला आहे। एक संघाचे हाडाचे कार्यकर्ते म्हणून ते संघामध्ये परिचित आहेत। बाबाजींचा आज अमृत महोत्सवी कार्यक्रम होता, तर या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त हा व्हिडिओ आम्ही तयार केलेला आहे। पद्मभूषण डॉक्टर अशोक काका फुकडे यांच्या हस्ते सन्मानपत्र, पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन बाबाजींचा यथोचित सत्कार करण्यात आला। तर या सत्काराच्या कार्यक्रमावर आधारित हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत जरूर पाहावा ही आपणास विनंती। एकदा म्हणाले होते की हे भारतीयांनो, पुढील काही वर्ष कोणतीही आई केवळ भाषेने किंवा प्रशंसेने मोठी होत नाही, तर ती पुत्राच्या कर्तृत्वाने मोठी होत असेल। भारत मातेला पुन्हा एका यशोवृत्तीस देण्यासाठी आपण सगळे सज्ज आहोत। है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, लावण्या को दीप येते काळजाची वाट कर। भटक्या विमुक्त जाती जमाती तसेच वंचित बांधवांना उचित सामाजिक न्याय दे, सर्व भारत मातेच्या लेकरांना चांगले आयुष्य जगता यावे यासाठी काळजाची वाट करण्यासाठी चालू धडपडत आहे। त्याच्या साथीला अशीच आपण सर्व बांधवांनी एकमेकांना साथ देऊ संकल्पना केली आहे। अध्यक्ष माननीय डॉक्टर पद्मभूषण कुकडे काका या दोन शब्दातच त्यांचा खरं तर भाग घेतली। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मभूषण डॉक्टर कुकडे काका यांचा स्वागत आणि सन्मान करत आहे। शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह असं या स्वागताचं स्वरूप आहे। सर्वत्र दुष्काळाने होरपळत असलेल्या लातूर जिल्ह्यासाठी जलदूत म्हणून काकांनी केलेले कार्य आपल्या सगळ्यांसाठी भाषिक, मनमिळावू व कार्याच्या प्रती नेहमी मग्न असणारा एक अग्रगण्य व्यक्तिमत्व आम्ही यांच्याकडे पाहतो। संजयजी उत्तम मित्र आहेत, कुशल संघटक आहेत। म्हणून ते आम्हाला पाहतात खूप जनसंपर्क असणाऱ्या संजयजींचाही भारतीय बाहेती परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत होते। या गौरव समितीचे ते अध्यक्षही आहेत। श्री बालाप्रसादजी बाहेती बाबाजी यांच्या वाढदिवसाचा जो अमृत महोत्सवी सोहळा संपन्न होतोय, या गौरव समितीचे ते अध्यक्षही आहेत। खूप खूप धन्यवाद। जसं ज्ञान मिळते ग्रंथातून, तसेच कार्यक्रमाचा आत्माही कळतो प्रास्ताविकातून। या सुंदर अशा भव्य दिव्य समारोहाच्या आयोजनाचे प्रयोजन मांडण्यासाठी मी बाबाजींच्या स्नुषा सुरवाई असणाऱ्या सौ रजनी बाहेती यांना मंचावर आमंत्रित करतोय की आपण या सुंदरशा कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडावं। चंदन की खुशबू चौखट पर बिछाते हैं, चंदन की खुशबू चौखट पर बिछाते हैं, पवित्र भाव से खुशी के दीप जलाते हैं, पवित्र भाव से खुशी के दीप जलाते हैं। मेरे अतिथि आए हैं आज भगवान बनकर, मेरे अतिथि आए हैं आज भगवान बनकर,
हमारे भगवान को हृदय से तिलक लगाते हैं, हमारे भगवान को हृदय से तिलक लगाते हैं। आज इस अमृत महोत्सव गौरव सोहळा में उपस्थित मंचासीन महानुभाव पद्मभूषण डॉक्टर श्री अशोकरावजी कुकडे काका तथा प्राध्यापक श्री अनंतजी पांडे, उपाध्यक्ष देवगी निकाल विश्व हिंदू परिषद व माननीय जिल्हा संघचालक तथा अमृत महोत्सवी गौरव समिति अध्यक्ष श्री संजय जी अग्रवाल, इनका शुभ स्वागत है, शुभ स्वागत है, शुभ स्वागत है। बच्चों के साथ बच्चे बनकर उनसे हर चीज करवाने की कला है उनमें। कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में पहले हो जाएगा फिर करेगा कब, यह उनके ब्रीद वाक्य है। नमस्कार, मी वैष्णवी महेशजी भंडारी, बाबाजी यांची नात। आज त्यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त तसेच आजी व आजोबा यांच्या सहजीवनाच्या स्वर्ण महोत्सव सोहळ्यानिमित्त एक कविता बनवलेली आहे, ती मी सादर करू इच्छिते। ती कविता अशी: आई म्हणू की म्हणू हिला आजी, आई म्हणू की म्हणू हिला आजी, बाबा आणि मित्रा जागी मारली आजोबाने बाजी। रडवणारे हसवणारे प्रेम रागाने वळण लावणारे, तुमच्याही घरी आहेत का हो असे दोन म्हातारे? भर सकाळी काठी घेऊन घरास व्यायाम शाळा बनवतात, भर सकाळी काठी घेऊन घरास व्यायाम शाळा बनवतात। शूरवीरांच्या गोष्टी सांगून देशप्रेम मणी जागवतात, शूरवीरांच्या गोष्टी सांगून देशप्रेम मणी जागवतात। हातात बोट घेऊन बाग बगीचे शेत फिरवणारे, हातात बोट देऊन बाग बगीचे शेत फिरवणारे, तुमच्याही घरी आहेत का हो असे दोन म्हातारे? हातात हात बसायला खांदा लावणारे लाडी गोडी, हातात हात बसायला खांदा लावणारे लाडी गोडी। आजी आजोबा नातवंडाची, आजी आजोबा नातवंडाची गजबच असते पहा जोडी। गप्पा गोष्टींचे जाळे टाकून जेवणाचा घास प्रेमाने भरवणारे, गप्पा गोष्टींचा जाळा टाकून प्रेमाचा घास तोंडी भरवणारे, तुमच्याही घरात आहेत का हो असे दोन म्हातारे? खोड्या केल्या तरी खाऊ दिला नाही आई बाबांचा मार, कितीही खोड्या केल्या तरी खाऊ दिला नाही आई बाबांचा मार। त्यांनीच घडवला आम्हास बनूनी आयुष्याचे माळी व शिल्पकार, त्यांनीच घडवला आम्हास बनूनी आयुष्याचे माळी व शिल्पकार। शिस्त संस्कार व जुन्या परंपरा जपणारे, शिस्त संस्कार व जुन्या परंपरा जपणारे, तुमच्याही घरी आहेत का हो असे दोन म्हातारे? मोठी टिकली घालूनी साडी कापूस मेथी निवडते आजी, मोठी टिकली घालूनी साडी कापूस मेथी निवडते आजी। खाकी चड्डी कानी चष्मा भगवा ध्वज हाती साजी, खाकी चड्डी कानी चष्मा भगवा ध्वज हाती साजी। अनुभवाचे बोल सांगुनी, अनुभवाचे बोल सांगुनी आयुष्याचे मार्ग दाखवणारे, अनुभवाचे बोल सांगुनी आयुष्याचे मार्ग दाखवणारे, प्रत्येक घरात असावे असे दोन म्हातारे, प्रत्येक घरात असावे असे दोन म्हातारे। धन्यवाद। जय श्रीराम। बहुत बढ़िया। तसेच सुना रजनी जयश्री इकडे उभा आहे। मी सर्व आपापल्या क्षेत्रात उज्ज्वल नाव कमवत आहे, या सर्वांनी मिळून कुटुंबाचे सौख्य उत्तम ठेवले आहे। लेक नातू असणारे अर्चित, अर्चित कुठे आहे? हा, अर्चित यशवी आणि नातू असलेले कौस्तुभ, वैष्णवी, श्लोक, आंचल यांच्या सान्निध्यात वेळ किती आनंदात जातो हे अवर्णनीय आहे। मला सांगायला आनंद वाटतो की ही नवी पिढी संघप्रिय आहे, म्हणून एकूण असे वत्सल कुटुंब मला ताजेतवाने ठेवते, मला संघ कार्यासाठी ऊर्जा देते। माझ्या कार्याचे निर्णयाचे नेहमी स्वागत पाहिजे परिवारामध्ये होत असते। वयाची 75वी साजरी होत असताना जेव्हा मी सिंहावलोकन करतोय तेव्हा कितीतरी स्मृती जाग्या होत आहेत। माझ्या जीवनात काही करायचे राहिले हा भाव कधीच मनात येत नाही, पूर्ण इच्छा पूर्ण झालेली आहे, म्हणून त्याच तृप्त भावनेने मी ईश्वराचे आभार मानतो। संघ जीवनाच्या आठवणीचा संग्रह असावा
ही मनोमन इच्छा होती आज या आठवणी पुस्तक रूपात जिवंत होत असताना सुखावून गेलो आहे. या पुस्तकाचे प्रकाशन भारतीय पुस्तकालयाचे श्री रवीजी जोशी यांनी अपार मेहनत घेतली. तसेच माझे संघमित्र विलासजी आराध्य यांनी माझ्या शब्दांना व आठवणींना पुस्तकी शिस्त लावली. या दोघांचे मी ऋण व्यक्त करतो. वयाच्या या वळणावर खूप धन्यता वाटते. पुन्हा एकदा गौरव समितीचे मनस्वी आभार मानून मी माझ्या शब्द भावनांना विराम देतो. या अमृत महोत्सव उत्सवाला आपले आशीर्वाद देणारे काही हात इथं मी पाहतोय. बाबाजींच्या 75 वर्षापेक्षाही जास्त वयाचे त्यांचे वडील बंधू आणि वडीलधारी लोक, तसंच बाबाजींवर प्रेम करणारे आणि या कार्यगौरव सोहळ्यात पुढची पिढी घडावी म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांनी केलेल्या कार्यांचा उल्लेख व्हावा यासाठी ही गौरव समिती 75 माननीय अध्यक्ष पद्मभूषण डॉक्टर माननीय काका कुकडे हे जो निमित्त झाले संग्राममय जीवन घरात विजय रथले हम चले अशा पद्धतीच्या एका सुचिरभूत आनंददायी वातावरणामध्ये माननीय बाबाजींचा अमृत महोत्सवाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. मी आता असं म्हणालो की सद्गुणों की साधना में ध्येय ज्योती नित जले. अशाच पद्धतीचा विचार, अशाच पद्धतीची कृती माननीय बाबाजींनी आपल्या 75 वर्षांमध्ये घालून दिलेली आहे. अनेक वक्त्यांनी बाबाजींबद्दल अनेक विविध विषयांचे पैलू आपल्यासमोर स्पष्ट केले. बाबाजींचं कुटुंब 12 जणांचं आहे. रघुराजजी, केशवराजजी हे 12 जणांचं कुटुंब ऐकल्याबरोबर मला आत्ताच्या काळातला एक प्रश्न पडला आणि तो प्रश्न आहे आजच्या हिंदू समाजाची बिघडलेली कुटुंब व्यवस्था. मी आजच्या या अमृत महोत्सवाच्या निमित्त माननीय बाबाजींना आणि सौ पुष्पा काकूंना विनंती करणार आहे, उद्ध्वस्त झालेली ही कुटुंब व्यवस्था, अस्वस्थ झालेली ही मनं या वानप्रस्थाच्या माध्यमातून आपण कुठंतरी अग्रेसराच्या रूपानं, टीम लिडरच्या रूपानं ही उद्ध्वस्त झालेली कुटुंब आपण जोडण्यासाठी बाहेर पडावं. आपला वानप्रस्थ, आपला अमृत महोत्सव हा देशाच्या अशा विचारासाठी, उद्ध्वस्त झालेली कुटुंब जोडण्यासाठी ही माननीय बाबाजी नक्की करू शकतील. कारण त्यांच्या मनामध्ये संघ कोंदणाचं रूपांतरण झालेलं आहे, संघाचं बीजारोपण झालेलं आहे. आता या ठिकाणी उल्लेख झाला निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. हा बाबाजींचा जीवनाचा आविष्कार आहे आणि हा बाबाजींच्या जीवनाचा आविष्कार त्यांनी कुटुंब प्रबोधनाच्या माध्यमातून या उर्वरित आयुष्यामध्ये करावा आणि हीच बुद्धी परमेश्वराने द्यावी अशी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करणार आहे. आज हिंदू समाजासमोर खूप मोठी मोठी आव्हानं आहेत. आपण म्हणतो अवसर भी है और चुनौतियां भी है. संकटांची मालिका आहे, परंतु या संकटांच्या मालिकेसोबत करणीय कामांची सुद्धा लक्षावधी करणीय कामं ही आपल्या समोर आहेत. जगती हात खरा पुरुषा, जगती हात खरा पुरुषा, जगती हात खरा पुरुषा, जगती हाच खरा पुरुषार्थ. या शरीराच्या कणा कणातून वसे त्यागमय जिवंत जीवन. व्यवहारी ते दावी उदरून जगतो सेवे क्या श्वासावर. परिधू
सूर जाहला ईश्वर शब्द झाले माय बाप गीत उच्चारू लागले मंत्र भारला उशाप. खूप धन्यता वाटली. अनंता येवढे द्यावे अनंता येवढे द्यावे फुलांचे रंग ना जावे उडाया पाखरांसाठी जरा आभाळ ठेवावे. घराला उंबरा राहो पेटती राहू दे चूल पुण्याही माय पदराशी खेळते राहू दे मुलं. चालता तिमिर वाटेने सोबती चांदणे यावे धनांचे घाव होताना फुलांनी सांत्वनात यावे. इतकं सुंदर आणि प्रगल्भ जीवन जगणारे आदरणीय काका आपल्या सर्वांचे भूषण राष्ट्राचे भूषण आणि पद्मभूषण आदरणीय काकांना मंतव्यासाठी प्रार्थना करतो. आदरणीय काका. सर्वांना नमस्कार. माननीय जिल्हा संघाचालक उत्सव मंत्री बाळाप्रसादजी सुभावी जे अनुभव मांडले सोत्रवराचे सर्व मान्यवर सर्व बंधू आणि विशेष म्हणजे फार मोठ्या संख्येने उपस्थित असलेली मातृशक्ती सगळ्यांना नमस्कार. एका अतिशय भव्य कार्यक्रमात आपण सगळे गेले 2 वर्षात सहभागी झालो. एक उत्तम गीत आपण ऐकलं जे ऐकत असताना आपल्याला स्वाभाविकपणे वाटत होतं की बाळाप्रसादजींच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आढळतात त्या सगळ्यांचे वर्णन झालेलं आहे. आणि एकूणच कार्यक्रमाच्या दृष्टीने जे जे विषय आपल्या सगळ्यांच्या समोर येणं आवश्यक होतं ते आलेले आहेत. मला असं वाटतं की माझ्या भाषणाचं काही प्रयोजन नाही आहे पण प्रयोजन नाही तरी नियोजन आहे आणि नियोजन सोडून सगळ्याचे कार्यक्रम होत नाही. बाळाप्रसादजी कधी कधी शहर कार्यालयावर नगर कार्यालयावर होते शहर संघटनामध्ये होते. या शहरात राहणारे स्वयंसेवक त्यामुळे त्यांनी जे नियोजन केलेले आहे त्या नियोजनाला मी बाध्य आहे. आपल्या सगळ्यांच्या समोर होऊनच काही गुरुदार स्मरण करण्याचे विषय मांडावे असा माझा विचार आहे. मला जाणीव आहे पलीकडच्या बाजूला भोजनाची सिद्धता झालेली आणि पोटातले अवयव ते भोजनाच्या सिद्धतेचा लाभ घेण्यासाठी आतुर झालेले. त्याच्यामध्ये मी आपल्यामध्ये फार वेळ राहणार नाही परंतु ते 2-3 विषय आहेत मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडणार आहे. मी उल्लेख केला की या ठिकाणी मातृशक्ती एका मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहे. हे एका अर्थाने एक विशेष आहे. याचा अर्थ असा की संघाच्या एखाद्या कार्यकर्त्याचा कार्यक्रम होत असताना मातृशक्ती इथे कशी जोडली गेलेली. संघाचे विरोधक अनेक वेळा प्रश्न करतात की संघामध्ये महिलांचं स्थान काय. संघाच्या नित्यकामात महिलांचा सहभाग नसतो. वेगळ्या पद्धतीने त्यांचं ते काम चालतं. पण इथे उल्लेख केला जिल्हा संघटनेने की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमध्ये एक स्त्री असते. एका यशस्वी संघ कार्यकर्त्याच्या पाठीमागे स्त्री असते. पण त्यांनी असं म्हटलं की ती पाठीमागे नसते बरोबर असते आणि नुसती बरोबर नसते तर पुढे असते. आणि मला असं वाटतं की ही वास्तविकता असते. म्हणूनच अशी मातृशक्ती या कार्यक्रमात सहभागी होत असते. ही मातृशक्ती संघ कामाच्या पाठीमागची फार मोठी प्रेरणा देणारी शक्ती पुढे चालणारी शक्ती आपली शक्ती. आणि म्हणूनच या ठिकाणी गृहस्थाश्रमासंबंधी जे बोललं गेलं परिवार या दृष्टीने संघ कामात जे जे नव्याने आता अनुभव झालेले त्यासंबंधी सांगितलं गेलं ते फार महत्वाचं आहे. वास्तविक आपल्या संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून त्याचं वर्णन आहे. आणि म्हणून 4 आश्रमात सगळ्यात महत्वाचा आश्रम कुठला तर धन्य गृहस्थाश्रम असं म्हटलेलं आहे. गृहस्थाश्रम सगळ्यात धन्य भले वानप्रस्थाश्रमाचं स्थान आहे संन्यासाश्रमाचं स्थान आहे
सुरुवातीचं जे जीवन असतं बालपणीचं त्याचंही काही स्थान आहे, पण समाजाची धारणा करणारा असेल तो गृहस्थाश्रम आहे. कारण या गृहस्थाश्रमाच्या आधारावरती समाज चालत असतो, समृद्ध होत असतो, वाढत असतो, शक्तिमान होत असतो, किंवा त्याचा लय गृहस्थाश्रमाचं काम नीट करण्याने होत असतो. आणि म्हणूनच असं धन्य गृहस्थाश्रमाचं जीवन जगणारे बालाप्रसाद त्यांच्या 75च्या निमित्ताने आपण जो कार्यक्रम करतो तो एका अर्थाने संस्कार करणारा कार्यक्रम, आपल्या सगळ्यांना विचार देणारा कार्यक्रम, आपल्या सगळ्यांना कार्य प्रवृत्त करणारा कार्यक्रम, कार्याची दिशा देणारा कार्यक्रम, काय करावं कसं करावं याचं दर्शन देणारा कार्यक्रम. आणि असे म्हणता येईल बालाप्रसादींनी वर्णन केलं की त्यांच्या आयुष्यात जे काही घडलं, काही वाटांच्या वारसा आला असेल, पण तो संघ संस्काराचा वारसा फार मोठा आहे. त्यांचं संघ जीवन ही आधी सुरुवातीपासून पाहत आलेलं, काही वर्षापेक्षा जास्त बालाप्रसाद संबंध आहे. बाहेर कुटुंबाच्या संबंधापासून त्या आधीपासूनच आहे. मला आठवतं 1970 साली मी चाकूला वारंवार जात असे संघटनासाठी, आणि 38 सालापासून. तर मग चाकूकर बाहेर त्यांचा मला पाहायला परिचय झाला आणि त्यांच्या माध्यमातून मी बाहेर कुटुंबाचा परिचय झाला. आणि बालाप्रसादींचं संघ जीवन, सांसारिक जीवन, व्यावसायिक जीवन, सामाजिक जीवन सगळ्यांची जवळून अनुभव झालेलं. एखाद्या कार्यकर्त्याचा विकास कसा होतो याचं दर्शन त्यांच्या जीवनातून असं निश्चितपणे म्हणता येईल. कार्यकर्ता संघटनात येतो, काही गोष्टींनी कौटुंबिक संस्कारामुळे पार्श्वभूमी तयारी असू शकते, पण कार्यकर्ता म्हणून लागणारे गुणधर्म असतात ते संघटनाचे फार महत्वाचे. त्याच्यामध्ये आधीपणे काम करणं आहे, ज्याच्यामध्ये संघटनासाठी वाहून आहे, ज्याच्यामध्ये संघटनात अर्जित केलेले गुणधर्म आपल्या सगळे जीवनात त्याचं दर्शन व्हावं हे घडलं आहे. हे सगळं बालाप्रसादींच्या वृत्तीने घडत असलेलं मी जवळून पाहत आलेलो आहे. कशा अर्थाने पाहिलं तर संघटन हे सोपं वाटतं पण सोपं नसतं. मला तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरसंघ बाळासाहेबांच्या कार्यक्रमाचे काय नवीन प्रकारचे राजनीतिक प्रश्न करायचे आणि ते प्रश्न विचारण्यात सांगितले. जिल्हा कार्यकर्ते होते सगळे, ते राजस्थान शाळेच्या सभागृहातून ती बैठक चालली होती. एका संस्थेने विचारलं की 72 सालची गोष्ट आहे, हा तरुण परिसर होता. 72 साली संजय गांधींची फार चर्चा होती आणि त्यांनी दिल्लीमध्ये संघाच्या कार्यक्रमाला उपक्रमाला कुठले मैदान मिळणार नाही अशी व्यवस्था दिली. आणि त्याच्यावर दुसरं जाहीर केलं होतं की आम्ही संघासारख्या शाखा चालू आहोत, संघाला स्पर्धा म्हणून शाखा चालू आणि संघाचे पुढे ते शिक्षकांनी बाळासाहेबांना हे सगळं वर्णन करायला सांगितलं की दिल्लीमध्ये आता असं सुरू झालं, आता आपल्या कामाचं काय. बाळासाहेबांना फार सुंदर दृष्टी उतरली. बाळासाहेब संस्थांकडे बोलत बोलताना असे म्हणले तुला एवढं वाईट काय करायचं, संघामध्ये सगळे करून दिले. या निमित्ताने काही लोक अन्य देवाच्या संघटनेच्या माध्यमातून मैदानावरती आले, केले थोडा समाजाचा आणि देशाचा विचार केला. आपल्या वाईट पुणे समाजाचं काम त्या माध्यमातून एवढं करून बाळासाहेब काम आणि म्हणून ते चिंता करतो त्याचं काहीही लक्षात नाही. याचं कारण असं आहे की शाखा कार्यकर्ता आहेस, एक शाखा चालवायची किती परिश्रम लागतात, किती सातत्य लागतं, किती वेळ द्यावा लागतो, किती सहन करावं लागतं, किती लोकांना जोडावं लागतं, किती लोकांच्या बरोबर राहावं लागतं हे तू अनुभवतोस. आणि हे सगळं करण्याचे गुणधर्म आपल्याला डॉक्टरांनी दिले. अन्य व्यक्तीला संघटनेत दुर्दैवाने हे गुणधर्म नाही, तू चिंता करू नकोस बाकी कोण काय करतोय, तुझ्या संस्कृतीमध्ये काय काम करत. आणि मला असं वाटतं की बालाप्रसादींनी त्याच प्रकारचा वसा जन्मभर काढलेला आहे. बाहेरच्या जगाच्या गोष्टी बालाप्रसादींनी
संघकार्य नसतील, परंतु संघकार्याचं खरं बळ, खरं सामर्थ्य अशा कार्यकर्त्यांनी आहे की ते न थांबता, न बिघडता, न घाबरता, कुठे आमच्या बळी न पडता, न थक्क काम करत राहतात वर्षानुवर्ष. आणि मला असं वाटतं की हा वारसा आणखी एक नाव घेतलंच पाहिजे, तुम्हाला घेतलंच नाही तुम्हाला गजानन पटवर्धनांनी दिलेलं आहे. डॉक्टर गजानन पटवर्धन हे नागपूरमध्ये माझे व्यवसाय वैद्यकीय व्यवसाय होते, माझ्यापेक्षा 8 वर्षांनी ज्येष्ठ होते. त्यांची पहाट झाली, जागे होऊन प्राथमिक आवडलं की ते निघायचं आणि दारादारात तो रोज हात मारायचा. बाळाप्रसाद रायडे तर जागेवर, गणपतराव हाके त्यांना ते गंभू म्हणत असत, गंभू चल साखरेवरती आहे, पूर्वीचे कलंदरी चल साखरेवरती आहे, काशीनाथ वगैरे चल साखरेवरती आहे, असा हाकारापर्यंत साखरेवरती राहायचं. साखर एकच होती. आज इथे एस टी महामंडळाचं बस स्थानक आहे, त्या ठिकाणी साखर होती. कृषी शाखा माझ्या डोळ्यासमोर सिग्नल कॅम्पमध्ये उभी होती. संघ आम्हाला फार आनंद काळ नव्हतं, किंवा प्रतिकूल काळ होता काळ होता. आज अनुकूल काळ आहे. प्रतिकूल काळ सर्व गोष्टी होता, प्रवासाच्या सोयी सुविधा नव्हत्या. आज उद्योगाला सवय कसं 1.5 तासात पोहोचता येते, उद्योगाला जायला 4 तास लागायचे. तालुका ठिकाणी जायला रस्ते नव्हते. या काळात संघकाम त्या ठिकाणी उभं राहिलं आणि प्रत्यक्ष जवळ होता. मला आठवतंय संघाच्या कार्यक्रमाला बोलवण्यासाठी गावात एक द्रुत व्यवस्थित तयार केली होती. पहिले 2 दिवस तरी नाराज घेतली. आम्ही गेलो, बसलो करत, तिसऱ्या दिवशी जाऊनच बसलो. लागे कार्यक्रम उतरले, आमच्याबरोबर बसले. तसे होते आर्य समाजी हिंदू देश, पण हे सगळे आर्य समाजी बोललेले कापेस कसे झाले आणि हिंदुत्वापासून वळवले. संघाची स्पर्धा, संघकामासंबंधी विलक्षण असलेल्या असंख्य गैरसमज, मुद्दाम समाजामध्ये पसरवले गेलेले गैरसमज, त्यांना वाटतं की आमच्या अशा कार्यक्रमाला येतात स्पर्धांचं आहे, आमचं पुढचं जमणार नाही, पुन्हा माझ्याकडे येऊ नका. त्यांच्या घरातील पुढच्या पिढीने समजण्यावरती येत आहे. हे चिकाटीचं फलित आहे. आणि याच्यातून विशेषतः आणीबाणीच्या नंतरच्या काळामध्ये संघटन वाढलं. ज्या काळामध्ये मला प्रशासकीय संघटनांमध्ये झाले आणि त्यांनी फार मोठं योगदान दिलं. नित्य संघकाम हे संघकामाचं खरं बलस्थान आहे आणि त्याला जे काही योगदान देतात ते या बलस्थानाचे खरे अधिकारी आणि म्हणून संघाचे अधिकारी मोठ्या मोठ्या स्थानाचे संघचालक हे असतात. त्यांची आवश्यकता असते, त्यांचे काम असतं. पण संघकामाचं खरं सामर्थ्य म्हणजे आपण वास्तुत्व सामर्थ्य कसं म्हटलं तर याच्या आरसीसीमध्ये असं म्हणतो. संघकामाचे आरसीसी म्हणजे नित्य संघकाम करणारे, शाखा चालवणारे हे संघकामाचे आरसीसी. म्हणून शाखा कार्यालय, शहर संघचालक, जिल्हा संघचालक यांच्या माध्यमातून जर संघकाम होणार असलं ते खऱ्या अर्थाने संघकामाचं बलस्थान. या बलस्थानाचा परिपूर्ण होत राहिला पाहिजे. आज अनुकूल काळे याच्या योग्य प्रमाणाचा लाभ घेतला पाहिजे. संघकाम आज समाज जीवनामध्ये अनेक संस्थांच्या रूपाने, मी गेली 40 वर्ष संघाच्या केंद्रीय बैठकीला जातो. सुरुवातीला 20-25 संस्थांची निवेदन असायची, आता 60-70 संस्थांची निवेदन होतात. इतकं संघकाम समाज जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात व्यापक झालेलं आहे. परंतु हे सगळं चालतं नित्य संघकामाच्या जीवावर आणि मग नित्य संघकामाचा विषय म्हणून न देता ते खरं होणं. मला असं वाटतं की हे महाराष्ट्रासाठी आपल्या कुटुंबात घडवून लागलेलं आहे. आपल्या सर्वांच्या गोष्टी ते फार महत्त्वाचं आहे असं मी समजतो आणि म्हणून त्याचा आदर करणं, त्याच्या संबंधी आपल्या मनात संकल्प होणं आणि आपल्या जीवनातून त्याला योगदान कसं मिळेल, आपल्या परिवारातून त्याला योगदान कसं मिळेल यासाठी सगळ्यांनी सतर्क असणं या दृष्टीने आजचा कार्यक्रम महत्त्वाचा असं मी समजतो. आणखी एका गोष्टीचा मला विशेष उल्लेख करायचा आहे. आज या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे. ते पुस्तक छापून तयार त्याच वेळेला माझ्याकडे पोचलं होतं. छापून म्हणजे कच्ची पण झालेली मी ते वाचून काढलं.
त्याच्यासमोर छोटीशी टिप्पणी या पुस्तकामध्ये टाकलेली. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्यापैकी प्रत्येकाने पुस्तक वाचावं. माझी तक्रार आहे, मी लोक पुस्तकं वाचत नाही आणि विकत घेत नाही. तसंच मिळते मारतात, कुणाच्या तरी मिळवतात, घरी आणून ठेवतात, परत एक इलेक्ट्रॉनिक वाचत नाही. आपल्या खर्चाने विकत घेतलं तरी घरी कपाटावरती ठेवतात. 2-4 महिने ते पुस्तक कुठं ठेवलं शोधावं लागतं. मी आग्रह करणारे आपल्या प्रत्येकाने पुस्तक वाचलं पाहिजे. महिलांनी सुद्धा सोपं आहे वाचायला, अवघड नाही, फार वेळ लागत नाही, रोचक आहे, फार तत्वज्ञान नाही. संघाच्या कामाचं वैशिष्ट्य असं आहे, तत्वज्ञानापेक्षा संघ व्यवहार महत्वाचा समजला जातो आणि तो सगळ्या पुस्तकात की 12% कशा कशाला तोंड दिलं, काय काय अनुभवलं, मनात काय काय विचार आले, ते सगळे त्याच्यामध्ये छोट्या छोट्या प्रसंगाच्या माध्यमातून वर्णन केले. त्यामुळे वाचताना कंटाळा येत नाही. जर हातात घेतलं 2-5 पानं वाचून तो बाजूला ठेवलं, बहुधा असं होईल एका हातात घेतलं की त्यांनी ते होणार आणि 1.5-2 तासात वाटून होते सहज. असे पुस्तक सगळ्यांनी वाचावं, अभ्यासावं, आपल्या जवळपासच्या लोकांना वाचावं, उद्युक्त करावं. म्हणजे संघटना कसं चालतं, कसं विस्तारतं, कशा पद्धतीने संकलित होतं हे आपल्या सगळ्यांना समजेल. आपल्याला ते कसं करावं याचं मार्गदर्शन नाही आणि म्हणूनच या पुस्तकाचा योग्य त्या प्रकारचा प्रसार विस्तार झाला पाहिजे. त्याचा थोडा कन्फ्युजन उल्लेख आहे, संघर्ष कसा केला याचा उल्लेख आहे, वेगवेगळ्या कार्यक्रम उपक्रमांचं नियोजन कसा केलं याचा उल्लेख. पण याचा कन्फ्युजन उल्लेखात मी लक्ष देऊ इच्छितो. 12% पुस्तक आहे. 12% संघ शिक्षा वर्ग उत्तर वयाची 3 वर्ष त्यांनी आत्ता केलं. 60मध्ये असताना त्यांनी 3 वर्ष केले. एका अर्थाने स्नातक ते उशिरा झाले, पण स्नातक उशिरा झाल्यासाठी काम त्याच्या आधीपासून आम्ही कसं करत होते. 3 वर्षात झालेल्या वर्गासमोर त्यांनी लिहिले संघ शिक्षा वर्गात झालेल्या विशिष्ट व्यक्तींच्या भेटी, चर्चा, परिचय हे सर्व मनाला सुखावणारे क्षण होते. पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. कधी वाटायचे आपण या राष्ट्रसंतांच्या सहवासात सर्व संत परित्याग करून येथेच राहावे. आणि पुढे म्हटलंय मायारूपी संस्कारात अडकल्यामुळे आता त्यातून सुटका होण्याची शक्यता नाही. पण तुम्ही मायारूपी संस्कारात कधी अडकला नाही. तुम्ही संसारात राहून सुद्धा कमल पुष्पासारखे अलिप्त राहिला आणि ही किमया संघसंशोध करतात. संसारातही असतात, किती कर्तव्य सगळी पार पाडतात आणि त्याचबरोबर कधीतरी हा विचार मनात येतो की मायारूपी संसार सोडावा. पण सगळा समाज हा संसार करणाऱ्यांचा बनलेला आहे आणि ते संघकाम कसं करतात त्याच्या आधारावरती समाजाची प्रगती होणार असते. मला एक दुसरं उदाहरण म्हणून सांगायचं, त्याच्या आधी ते प्रांत प्रचार ते संघात उशीर आले. त्यांचा मला खूप घनिष्ठ व्यक्तिगत संबंध होता. त्यांनी अनेक वेळी सांगितलं की मी संघात होतो, माझं लग्न झालं होतं, मुलं झाली ती, व्यवसाय झालं होतं, पुण्याच्या ते अत्यंत ख्यातानं होती. परंतु तरी गुरुजीने त्यांना संघाचे प्रांत प्रचारण म्हणतात. त्यांनी गुरुजीने पत्र लिहिलं आणि नंतर भेटीत सांगितलं की मला प्रांत प्रचारण म्हटलं मी व्यवस्थित मी प्रचारण कसं काम करू शकतो. तुम्हाला याच्यातून मोठं काय, मला लाभ वाटते प्रचाराने समजून होता. गुरुजींनी त्यांना असं म्हटलं की तुम्ही एक गुरुस्थी असूनही जेवढं काम करतात ते अनेक प्रचारकांना नुसतं मार्गदर्शने आदर्श आहे आणि तो आदर्श तसाचा तसा राहायला पाहिजे. म्हणून तुम्ही प्रांत प्रचार आणि पुढे प्रांत संघचालन झाले या पद्धतीचं काम करत आहे. मला असं वाटतं की व्यवस्था संघ लावून संघटना योगदान कसं उत्तम करता याची याची असंख्य उदाहरणं आपल्यासमोर असतात. त्याच्यात 12% आलं पाहिजे. आणि म्हणून एका अर्थाने असं म्हणते की या संघ जीवनाचा योग्य तो मागोवा
या निमित्ताने आपल्या सगळ्यांनी सहभाग घ्यावा. आपल्या जिल्ह्यात अत्यंत खडतर अवस्थेत संकट गेलेले आहे आणि आज अत्यंत अनुकूल अवस्थेत आपण आहोत. एक काळ असा होता की भारतातला क्रमांक 1चा अंतर आपण दिला होता. क्रमांक 1चा अंतर हा जिल्हा होता. इतक्या शाखा, इतकं समृद्ध या जिल्ह्यामध्ये होतं. आज ते असू शकतं. अनुकूलता असताना या अनुकूलतेचा लाभ समोर विचार, समोर व्यवहार, समाजात अधिक चांगल्या पद्धतीने उभा, त्या दृष्टीने पुन्हा या सगळ्या विषयाची उजळणी व्हावी या दृष्टीने या कार्यक्रमाची योजना होती असं आणि त्या दृष्टीने आमचा कार्यक्रम अत्यंत सफल झालेला आहे. त्या कार्यक्रमात सहभाग होताना मला अतिशय आनंद झालेला आहे आणि म्हणून आमच्या या पूर्व शहर संघटनांची, नगर संघटनांची आज्ञा मानून मी या कार्यक्रमात सहभागी झालो. याचा आनंद व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो. नमस्कार. धन्यवाद काका. सूचक व समर्पक माध्यम या यूट्यूब चॅनलला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कॅमेरामन राजू रेड्डीसह मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्तसेवा.